अगदी छान काढतेस हां रांगोळी. असं जर कौतुक तुम्हाला ऐकायचं असेल, तर नक्की बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे फ्रीहँड रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे. एक सरळ रेष मारून घेतलेली आहे. एका बाजूने गोल करून घेतलेला आहे बघा आणि एका बाजूने फूल काढून घेतलेलं आहे. गोल गोल पाकळ्यांचंच फूल आहे. काही वेगळं ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. रोजची रांगोळी आहे तर अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. आता ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर, देवघरासमोर आणि दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होणारी आहे बघा. तर फुलामध्ये वरच्या बाजूला सफेद रंग आणि आतल्या बाजूला जांभळा रंग भरून घेतलेला आहे. बघा पूर्ण फुलामध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. आता वरती पान काढलेले आहे तिथेसुद्धा आपण डार्क आणि लाईट हिरवा रंग भरून घेणार आहोत. बघा मी त्या पानामध्ये सुद्धा रंग भरून घेतलेला आहे. अगदी छोटीशी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता पानामध्ये मध्ये आपण रेषा मारून डॉट काढून घेतलेले आहेत. आता वरच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर ते आपण छोटे छोटे देठ काढून कळ्या काढून घेणार आहोत. बघा मी छोटे छोटे देठ काढलेले आहेत आणि कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. आणि जांभळ्या रंगानेच त्या कळ्या काढलेल्या आहेत बघा. अगदी पटकन होते बघा ही रांगोळी. फ्रीहँड रांगोळी आहे. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. जो गोल काढलेला आहे तिथेसुद्धा 3 पाकळ्यांचं एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. मधली जी पाकळी आहे ती वरच्या बाजूला थोडीशी ओढून घेतलेली आहे बघा. बघा अगदी सुंदर आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचं. अगदी सुंदर दिसतो. तर फुलाच्या खालच्या बाजूला थोडीशी आडवी रेष मारून एक लाल रंगाचा डॉट, लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट काढून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी आणि भरगच्च दिसते. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. जे गोल आकार काढलेला आहे तिथेही थोडासा रंग भरून घेतलेला आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे मी तुळशीसमोर काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर इथे मी जी आपली बासरी आहे ना श्रीकृष्णाची ती काढलेली आहे बघा. पिवळा रंग भरलेला आहे, सफेद रंगानेच काढलेली आहे. आणि जे होल आहेत बासरीचे ते सुद्धा दाखवलेले आहेत बघा. जसं मी दाखवले काडीने आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे थोडंसं आणि थोडंसं काळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे तिथे. आता बासरीला जे गोंडे असतात बघा, श्रीकृष्णाची बासरी आहे तर त्याला गोंडे काढलेले आहेत खालच्या बाजूला लाल रंगाने. तर वरती आपण मोरपीस काढणार आहोत. मोरपीसाचा एक आकार काढणार आहोत बघा. मी डॉट देऊन चमचेच्या मदतीने थोडंसं पुढे ओढून घेतलेलं आहे आणि काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. तुळशीसमोर काढण्यासाठी छोटीशी पाटावर काढून ही रांगोळी आपण देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढून ठेवू शकतो. आणि अगदी पटकन होणारीच आहे बघा ही सुद्धा रांगोळी. आणि अगदी शुभ असते बघा ही रांगोळी. तुम्ही जर काढून ठेवली तर अगदी शुभ मानली जाते. आता मध्ये आपण मोरपिसाच्या मध्ये जे डॉट देऊन घेतलेला आहे बघा ऑरेंज रंगाने आणि निळ्या रंगाचा मध्ये एक डॉट दिलेला आहे. थोडासा पिवळा रंग बाजूला टाकून घेतलेला आहे. आता खाली मी श्रीकृष्णाचं नाव लिहून घेतलेलं आहे बघा. आणि एका बाजूला छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे. खालच्या आणि वरच्या बाजूला छोटी छोटी फुलं काढून घेतली. जशी भिंगरी असते ना आपली त्याप्रमाणे फूल काढायचं आहे. तर वरती मी श्री लिहून घेतलेलं आहे बघा. अगदी सोपी आहे रांगोळी. तुम्हाला जर रांगोळ्या माझ्या आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आवडल्या माझ्या रांगोळ्या तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल तर एक कमेंट करून मला सांगा की माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात. बघा आता पुढची रांगोळीसुद्धा सोपी आहे. 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे बघा. रोजची काढण्यासाठी देवघरासमोर तुळशीसमोर अगदी झटपट होणारी आहे. एक डॉट देऊनच फूल काढून घ्यायचं आहे बघा. तर इथे मी 6 डॉट दिलेले आहेत. एक संदर्भासाठी मध्ये एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि बाजूने
आता तुम्ही बांगडी ठेवून जरी हे डॉट देऊन घेतले तरी ते डॉट एकदम व्यवस्थित येतात. तिकडे तिकडे डॉट जाण्याची शक्यता कमी होऊन जाते. बोटाच्या मदतीने थोडासा आकार देऊन आपण काडीने आकार देणार आहोत पाकळ्यांना. जसं की मोदकाप्रमाणे एक आकार देणार आहोत बघा त्या पाकळ्यांना. सर्वच पाकळ्यांना मी काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. मध्ये ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे बघा. आता दोन्ही बाजूला आपण पानं काढून घेणार आहोत. जे फूल काढलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूला पानं काढून घेणार आहोत. आता ही सुद्धा रांगोळी तुम्ही दरवाजासमोर, देवघरासमोर, तुळशीसमोर काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. ही सुद्धा रांगोळी सोपीच आहे बघा. फ्री हँड रांगोळी आहे. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. आता इथे ही मी लाईट आणि डार्क हिरवा रंग दोन्ही बाजूला पानामध्ये भरून घेतलेला आहे. त्यामुळे पानाला एक सुंदर लुक येतो बघा. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला मी लाईट आणि डार्क करून पिवळा हिरवाच रंग भरून घेतलेला आहे. आणि मध्ये ज्या पानाच्या शिरा आहेत त्या पिवळ्या रंगाने मारून घेतलेल्या आहेत बघा. आता वरच्या बाजूला सुद्धा आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायचं आहे. काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. तर इथे मी 5 डॉट दिलेले आहेत आणि आतल्या बाजूला ते ओढून घ्यायचे आहेत बघा काडीच्या मदतीने. आणि एक आकार देऊन घ्यायचा आहे फुलाचा. सर्व डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहे आणि तिथे एक ऑरेंज रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल लुकसुद्धा बघू शकता तुम्ही रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. जो पिवळा रंग आपण मध्ये भरलेला आहे तिथे थोडेसे काळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूला एक रेष ओढून आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत आणि त्या रेषेवरतीही जांभळ्या रंगाचे डॉट देणार आहोत बघा. आणि त्याला एक थोडंसं गोल फुलाचा आकार देणार आहोत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येतो बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या एकादशीनिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे. उद्या एकादशी आहे तर त्यासाठी ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढू शकता. तर एक समईचा आकार मी काढून घेतलेला आहे. जसा समई किंवा लामण दिवा असतो ना त्याप्रमाणे टांगलेला दिवा असतो बघा वरती, लामण दिवा म्हणतात त्याला. तर तसा दिवा काढलेला आहे बघा. रेषा मारूनच काढलेला आहे. काही वेगळं ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. सरळ रेषा मारायच्या आहेत आणि जोडून घ्यायच्या आहेत त्या. अगदी सोपं आहे बघा हे. दिवा काढा पटकन होऊन जातो. आता वरच्या बाजूला एक गोलाकार काढून सरळ रेष काढलेली आहे. एका बाजूला गोलाकार काढलेला आहे, एका बाजूला गोल काढायचा आहे. आता त्याच्या बाजूला आपण तुळससुद्धा काढणार आहोत बघा. आणि मध्ये जे आपले विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो ना तो काढून घेणार आहोत. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी एकादशीनिमित्त काढण्यासाठी. किंवा रोजही तुम्ही तुळशीसमोर किंवा देवघरासमोर ही रांगोळी काढू शकता. खालच्या बाजूला थोड्याशा रेषा मारून घेतलेल्या आहेत. आडव्या रेषा मारायच्या आहेत. त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत बघा. आणि खालच्या रेषेवरती हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही माझ्या चॅनलला तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या असतात बघा. आणि मी डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेल्या आहेत. तुमच्या काही शंका असतील रांगोळीबद्दल किंवा तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडल्या नसतील किंवा त्यामध्ये काही चुका असतील तर तुम्ही अगदी निसंकोचपणे मला कमेंट करून सांगू शकता. बघा तुळस काढलेली आहे मी. जे तुळशीच्या मधल्या मंजिऱ्या आहेत ना त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आता ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. रोजसुद्धा तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर पाटावर काढून ठेवू शकता. ही रांगोळी जमिनीवर काढायची नाही, पाटावर काढायची आहे बघा. आणि अगदी पटकन होणारी आहे. जो दिवा काढलेला आहे त्याच्यामध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. आणि खालच्यामध्ये क्रॉस रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. अगदी पटकन होऊन जाते ही सुद्धा रांगोळी. आणि बघा दिव्याच्या बाजूला सुद्धा मी थोड्याशा रेषा मारून घेतलेल्या आहेत. तर जे आपल्या विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढून घेतलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. जो वरती गोलाकार काढलेला आहे तिथेही रंग भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. भेटूया अशाच नवीन रांगोळीसाठी पुढील भागात. धन्यवाद.